कॉलेजमध्ये शिकत असताना तिचं आयुष्य खूप सुंदर चाललं होतं. आई वडील तिच्यावर खूप प्रेम करायचे. प्रिया दिसायला खूप सुंदर होती. गोरा वर्ण, मोठे काळे डोळे, लांब केस आणि चेहऱ्यावर नेहमी एक साधं पण मन जिंकणारं हसू. पण एक दिवस तिच्या आयुष्यात असा आला ज्याने सगळं बदलून टाकलं. एका संध्याकाळी तिच्या आईवडिलांच्या रस्त्यात भयंकर अपघात झाला. त्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. त्या दिवशी प्रिया पूर्णपणे कोसळली. जगात तिचं कोणीच उरलं नव्हतं. काही दिवस ती एकदम शांत झाली होती. कॉलेजलाही जायची इच्छा होत नव्हती. पण नंतर तिने स्वतःला सावरलं. ती मनाशी म्हणाली, आई-बाबांनी मला शिकवण्यासाठी खूप कष्ट केले. मी त्यांचं स्वप्न पूर्ण करणार. मग ती पुन्हा कॉलेजला जाऊ लागली. पण आता तिचं आयुष्य खूप कठीण झालं होतं. घर चालवण्यासाठी तिला पार्ट टाइम जॉब करावा लागला. कधी ती एका छोट्या दुकानात काम करायची, कधी लोकांच्या घरी धुणं भांडी घासण्याचं काम करायची, कधी एखाद्या हॉटेलमध्ये भांडी धुवायची. दिवसभर काम आणि रात्री अभ्यास. कधी कधी ती खूप थकून जायची. पण आईबाबांची आठवण येताच ती पुन्हा उभी राहायची. असं करत करत काही वर्षांनी प्रिया तिचं शिक्षण पूर्ण करते. त्यानंतर तिला स्थळ येतं. प्रियाचा एक मामा होता. तो अधूनमधून तिची चौकशी करायला यायचा. एक दिवस मामा म्हणाला, प्रिया, आता तू स्थिर झाली आहेस. तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आहे. प्रिया आधी थोडी शांत झाली. पण मामावर तिचा विश्वास होता. तो मुलगा रोहन नावाचा होता. रोहन एका IT कंपनीमध्ये काम करत होता. उंच बांधा, गोरा रंग, व्यवस्थित दाढी, साधा पण स्मार्ट दिसणारा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी शांत आणि प्रामाणिकपणा दिसायचा. स्वभावाने तो खूप समजूतदार आणि प्रेमळ होता. मामाने एक दिवस दोघांची भेट घडवून आणली. एका छोट्या कॅफेमध्ये दोघे बसले होते. सुरुवातीला दोघेही थोडे शांत होते. रोहन हसत म्हणाला, तुम्ही खूप शांत दिसता. त्यावर प्रिया हलकसं हसली. हळूहळू दोघांचं बोलणं सुरू झालं. प्रिया तिच्या आयुष्याबद्दल सांगत होती. रोहन शांतपणे ऐकत होता. त्या दिवशी रोहनच्या डोळ्यात तिच्याबद्दल खूप आदर निर्माण झाला. तो मनात म्हणाला, ही मुलगी खूप मजबूत आहे. त्यानंतर काही दिवसांनी दोघांचे फोन नंबर एक्सचेंज झाले. रात्री दोघं तासनतास बोलायचे. रोहन प्रियाला म्हणायचा, प्रिया, तू जेवलीस का? त्यावर प्रिया हसायची, तू रोज हाच प्रश्न विचारतोस. रोहन म्हणायचा, कारण मला तुझी काळजी वाटते. कधी कधी ते रात्री चॅटिंग करत करत पहाट व्हायची. रोहन म्हणायचा, तू आयुष्यात खूप दुःख पाहिलं आहेस. आता मी तुला कधी रडू देणार नाही, असं रोहन तिला नेहमी म्हणायचा. आणि हे ऐकून प्रियाच्या डोळ्यात पाणी यायचं. हळूहळू दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम जळलं. त्यानंतर त्यांच्यासाठी आईचा विरोध झाला. एक दिवस रोहनने घरी सांगितलं, आई, मला प्रिया नावाची मुलगी खूप आवडते. आई लगेच रागाने म्हणाली, नको मला ती मुलगी. तिचं कोणी नाही, ना घरानं ना काही. मला ती सून म्हणून नको आहे. घरात खूप भांडण झालं, पण रोहन ठाम होता. त्याचा निर्णय हा पक्का झाला होता. तो आईला म्हणाला, आई, ती खूप चांगली मुलगी आहे. मी तिच्याशिवाय लग्न करणार नाही. शेवटी खूप समजून सांगितल्यानंतर आईने नाईविलाजाने लग्नाला होकार दिला. त्यानंतर त्यांच्या दोघांचं लग्न झालं. थोड्या दिवसांनी प्रियाचं आणि रोहनचं लग्न झालं. लग्नाच्या दिवशी प्रिया खूप सुंदर दिसत होती. लाल साडी, हलका मेकअप आणि डोळ्यांमध्ये खूप सारं स्वप्न.
रोहन तिच्याकडे पाहतच राहिला. तो हलकसं म्हणाला, आज तू खूप सुंदर दिसतेस. आणि प्रिया लाजली. त्यानंतर ते लग्न झाल्यानंतर प्रिया सासरी आली. पण सासूबाईंना ती अजिबात आवडत नव्हती. त्या सतत तिला टोमणे मारायच्या. छोट्या छोट्या गोष्टीवरनं तिला बोलायच्या, काही काम येत नाही तुला, आमच्या घराला शोभा नाहीस तू. आणि प्रिया शांतपणे सगळं सहन करायची. रोहन मात्र तिला खूप प्रेम करायचा. रात्री तो म्हणायचा, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. दोघं कधी कधी छतावर बसून खूप वेळ बोलायचे, खूप गप्पा मारायचे. कधी कधी रोहन तिला फिरायला घेऊन जायचा. त्यानंतर काही दिवसांनी प्रिया आई बनली. तिला एक गोड मुलगी झाली. प्रिया आणि रोहन दोघेही खूप आनंदी झाले होते. पण सासू पुन्हा टोमणे मारू लागली. मुलगा नाही झाला म्हणून. आणि मुलगी झाली. त्या दिवसापासून त्या प्रियाला अजून खूप त्रास द्यायला लागल्या. प्रिया मात्र तिच्या मुलीकडे पाहायची आणि शांत हसायची. ती मनात म्हणायची, माझ्या मुलीला मी खूप मजबूत बनवणार, जसं मी झाले. रोहन तिच्या बाजूला ठाम उभा होता आणि त्या छोट्या मुलीच्या हसण्यात प्रियाला तिचं नवे आयुष्य सापडलं. प्रियाला मुलगी झाल्याचा दिवस तिच्यासाठी खूप खास होता. ती हॉस्पिटलच्या बेडवर पडली होती आणि तिच्या हातात तिची छोटीशी मुलगी होती. लहानसं गुलाबी चेहऱ्यावरचं हसू पाहून प्रिया खूप भावूक झाली. ती हलकं म्हणाली, रोहन बघ ना, आपली मुलगी किती गोड आहे. रोहनच्या डोळ्यातही आनंद होता. त्याने प्रेमाने मुलीकडे पाहिलं आणि म्हणाला, ती अगदी तुझ्यासारखी दिसते. मोठे डोळे, छोटंसं हसू. पण त्याच वेळी दरवाजातून सासूबाई आत आल्या. त्याने मुलीकडे पाहिलं आणि चेहरा वाकडा करत म्हणाल्या, मुलगा नाही झाला, मुलगी झाली. त्या शब्दांनी प्रियाच्या मनाला खूप लागलं. ती त्यावेळेस काही बोलली नाही, फक्त मुलीला छातीशी घट्ट धरून शांत पडून राहिली. सासरी परतल्यानंतर काही दिवसांनी प्रिया बाळाला घेऊन घरी आली. सगळं घर आनंदी असायला हवं होतं, पण सासूबाईंचा स्वभाव अजूनच कठोर झाला होता. त्या सतत म्हणायच्या, तुझ्यामुळे आमच्या घराला वारच झाला नाही, तुला मुलगी झाली म्हणून. प्रिया दिवसभर घरकाम करायचे, दिवसभर बाळाला सांभाळायची आणि सासूबाईंचे टोमणे ऐकत राहायची. कधी कधी ती रात्री शांतपणे रडायची. एक रात्री रोहनने पाहिलं की प्रिया खिडकीजवळ उभी राहून खूप रडत होती. तो हळूच तिच्या जवळ गेला. प्रिया, काय झालं? प्रिया, काय झालं? प्रिया डोळे पुसत म्हणाली, काही नाही, मी ठीक आहे. रोहनला सगळं समजत होतं. रोहन म्हणाला, आई काय बोलली ते मनावर घेऊ नकोस प्रिया, माझ्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी. रोहन असं तिला म्हणाला, तू सगळ्यात महत्त्वाची आहेस. प्रिया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झाली. त्या रात्री दोघं बराच वेळ बोलत बसले. रोहन मुलीला उचलून म्हणाला, माझी राजकुमारी, तू मोठी होऊन खूप मोठं काहीतरी करणार आहेस. यावर प्रिया हसली. सासूचा वाढता छळ. पण दिवसेंदिवस सासूबाईंचा राग वाढतच होता. त्या प्रियाला सतत कामाला लावायच्या. बाळाला घेऊन बसू नकोस, आधी काम कर, ती खेळेन खाली, असं तिला म्हणायच्या. कधी कधी त्या बाळावर सुद्धा राग काढायच्या. प्रिया मात्र शांत राहायची, कारण तिला वाटायचं एक दिवस सासूबाईंना माझं मन समजेल आणि एक दिवस मोठी घटना घडते.
एक दिवस प्रिया स्वयंपाकघरात काम करत होती आणि तिची मुलगी ही शांतपणे झोपली होती. तेवढ्यात सासूबाईंचा पाय घसरला आणि त्या जोरात खाली पडल्या. त्यांच्या पायाला खूप दुखापत झाली होती. घरात त्या वेळी फक्त प्रिया आणि बाळ होतं. प्रिया एक क्षणही न घालवता धावत गेली. आई तुम्हाला लागलं का? आई तुम्हाला लागलं का? असं ती तिच्या सासूबाईंना विचारत होती. आणि लगेच तिने शेजाऱ्यांना बोलावलं. ऑटो करून सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले पायाला फ्रॅक्चर आहे, काही दिवस पूर्ण आराम हवा. त्या दिवसापासून सासूबाईंना सगळ्यांसाठी प्रियावर अवलंबून राहावं लागलं. सगळ्या गोष्टींसाठी त्यांना प्रियावरच अवलंबून राहावं लागलं. प्रिया रोज त्यांना औषध द्यायची, त्यांना जेवण करून द्यायची, रात्री पायाला मलम लावायची. एक दिवस सासूबाई शांतपणे प्रियाकडे पाहत होत्या आणि त्यांच्या मनात विचार आला, मी हिला इतकं वाईट वागवलं तरीही ही माझी इतकी सेवा करते. त्या रात्री पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. सासूबाईंच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर घरातलं सगळं वातावरण बदललं होतं. आज त्या उठूही शकत नव्हत्या. त्यांना प्रत्येक गोष्टीवर प्रियावर अवलंबून राहावं लागत होतं. छोट्या छोट्या गोष्टीही त्यांना प्रियाकडून करून घ्याव्या लागत होत्या आणि प्रिया मात्र एकही शब्द न बोलता त्यांची सेवा करत होती. सकाळी लवकर उठून ती आधी बाळाला दूध द्यायची, त्यानंतर स्वयंपाक करायची, मग सासूबाईंना औषध द्यायची, कधी त्यांना हाताने जेवण भरवायची. सासूबाई शांतपणे हे सगळं पाहत असायच्या. त्यांच्या मनात हळूहळू अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. मनातला पश्चाताप त्यांना झाला होता, मनापासून खूप सारा. एक दिवस दुपारी प्रिया त्यांच्या पायाला मलम लावत होती. तेव्हा सासूबाई तिच्याकडे पाहत होत्या. अचानक त्यांनी विचारलं, प्रिया तुला माझा राग येत नाही का? प्रिया थोडी थांबली. ती हलकं हसली आणि म्हणाली, आई तुम्ही मोठ्या आहात, तुमचा राग कसा येईल मला? हे ऐकून सासूबाईंचे डोळे पाणावले. त्यांना आठवलं त्यांनी प्रियाला किती वेळा वाईट बोललं होतं, तिला किती वेळा अपमानित केलं होतं. तरीही प्रिया शांतपणे सगळं सहन करत होती. छोट्या मुलीची जादू. प्रियाची छोटी मुलगी आता थोडी मोठी झाली होती आणि थोडी मोठी होत होती. ती हळूहळू हसायला लागली होती, लहान लहान आवाज काढायला लागली होती. एक दिवस ती पलंगावर बसलेल्या सासूबाईंकडे रांगत आली आणि त्यांच्या साडीचा पदर धरून हसायला लागली. त्या क्षणी सासूबाईंचं मन पूर्णपणे विरघळलं. त्याने हळूच तिला उचललं. मुलगी त्यांच्या गालावर हात फिरवत होती. सासूबाईंच्या डोळ्यातून अचानक अश्रू आले. त्या हलकं म्हणाल्या, ही तर माझीच नात आहे. त्या रात्री रोहन घरी आला तेव्हा सासूबाईंनी त्याला जवळ बसवलं. त्या शांत आवाजात म्हणाल्या, रोहन मी प्रियाशी खूप वाईट वागले. रोहन काही बोलला नाही. त्या क्षणाला सासूबाई पुढे म्हणाल्या, पण आज मला समजलं ती किती चांगली मुलगी आहे ते. तेवढ्यात प्रिया स्वयंपाकघरातून बाहेर आली. सासूबाईंनी तिला जवळ बोलवलं. प्रिया थोडी घाबरली आणि त्यांच्या जवळ गेली. सासूबाईंनी तिचा हात हातात घेतला आणि त्या म्हणाल्या, मला माफ कर प्रिया, मी तुला खूप त्रास दिला. हे ऐकून प्रिया थक्क झाली. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्यावर लगेच म्हणाली, आई असं बोलू नका, असं काय बोलता तुम्ही?
तुम्ही माझ्यासाठी आईसारखे आहात. त्या क्षणी सासूबाईंनी प्रियाला पहिल्यांदा प्रेमाने मिठी मारली. रोहन हे दृश्य पाहून हसत होता. घरात पुन्हा आनंद झाला. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण हे पूर्ण बदललं होतं. सासूबाई आता प्रियाला मदत करायला लागल्या. त्या नातीला दिवसभर खेळवायच्या. कधी कधी शेजाऱ्यांना सांगायच्या, माझी सून खूप चांगली आहे. प्रिया हे ऐकून हसायची. रोहन नेहमी म्हणायचा, प्रेम आणि संयम असेल तर कोणतंही नातं सुंदर बनवू शकतं. आणि त्या छोट्या मुलीच्या हसण्यात त्या घरात पुन्हा आनंद, प्रेम आणि आपलेपणा परत आलेला होता. घरात आता सगळं हळूहळू बदलत होतं. सासूबाई आधीसारख्या राहिल्या नव्हत्या. त्यांच्यात खूप बदल झाला होता. आता त्या प्रियाशी प्रेमाने बोलायच्या, नातीला दिवसभर खेळवायच्या. छोटी मुलगी आता थोडी मोठी झाली होती. घरभर रांगत फिरायची आणि तिच्या हसण्याने घरात आनंद भरून जायचा. सासूबाई कधी कधी तिला मांडीवर बसून म्हणायच्या, ही माझी लाडकी नात आहे. हे प्रिया पाहून शांतपणे हसायची. तिला वाटायचं देवाने शेवटी सगळं ठीक केलं. रोहनही खूप खुश होता. रात्री कधी कधी तो प्रियाला म्हणायचा, तू खूप सहन केलं प्रिया, पण बघ आज सगळं ठीक आहे. प्रिया त्याच्याकडे पाहून हलकसं हसायचे. पण आयुष्य नेहमी सारखं राहत नाही. एक दिवस सकाळी रोहन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. प्रिया त्याला डबा देत म्हणाली, लवकर या, संध्याकाळी आपण सगळे फिरायला जाऊ. रोहन हसला. तो मुलीच्या गालावर किस करून म्हणाला, माझी राजकुमारी, संध्याकाळी भेटू. आणि तो ऑफिसला निघून गेला. पण त्या दिवशी संध्याकाळी रोहन घरी परतलाच नाही. अचानक प्रियाच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. तुम्ही रोहनची पत्नी बोलत आहात का? प्रिया खूप घाबरली. हो, काय झालं असं ती म्हणाली. समोरून आवाज आला, त्याचा अपघात झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. हे ऐकताच प्रियाच्या हातातून फोन खाली पडला. सासूबाई घाबरून म्हणाल्या, काय झालं? प्रिया रडत म्हणाली, आई, रोहनचा अपघात झाला आहे. हॉस्पिटलमधला क्षण. दोघी लगेच हॉस्पिटलसाठी धावल्या. रोहन ऑपरेशन थिएटरमध्ये होता. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, अपघात खूप मोठा होता. आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या काही तास प्रियासाठी आयुष्यातले सगळ्यात भयानक तास होते. ती देवासमोर हात जोडून बसली होती. सासूबाईही शांतपणे रडत होत्या. त्या मनात म्हणत होत्या, देवा, माझ्या मुलाला काही होऊ देऊ नको देवा. मी खूप चुका केल्या आहेत. आणि काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. ते म्हणाले, ऑपरेशन झालं आहे, पण अजून धोका टळलेला नाही. प्रिया रोहनला पाहायला आत गेली. तो बेडवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या हाताला धरून प्रिया रडत म्हणाली, रोहन, उठ ना. तू म्हणाला होतास ना, मला कधी रडू देणार नाहीस. सासूबाई दरवाजात उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. त्या हळू आवाजात म्हणाल्या, देवा, माझ्या सुनेचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करू नको. त्या रात्री सगळं कुटुंब भीती आणि आशेच्या मध्ये अडकून बसलं होतं.
पुढे काय होणार? रोहन वाचणार का? प्रियाचं आयुष्य पुन्हा बदलणार का? याचं उत्तर अजून कुणालाच माहीत नव्हतं. पार्ट 2 साठी कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्टोरी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.